तुम्हाला ही फ्लावर आणि बटाट्याची भाजी अजिबात आवडत नसेल तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय केली पाहिजे किंवा कराल अशी अपेक्षा आहे। ही भाजी आहे ना, करायला जितकी सोपी आहे इतकी चवीला भन्नाट आहे आणि तुम्ही कधीही केव्हाही ही भाजी बनवू शकता। अगदी छान लागते चवीला बघा, भन्नाट। कुठल्याही सणावाराला सुद्धा ही भाजी तुम्ही बनवून खाऊ शकता। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, मोठ्या मोठ्या आकारामध्ये चिरून घ्यायचे आहेत। 2 मिरच्या घालायच्या आहेत, 1 लसणाचा गड्डा घालायचा आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे, देठासह कोथिंबीर घालायची आणि जे असे मस्त फिरवायचे। या फिरवल्यानंतर जे आपल्या फ्लावरला असं ते हे असतात ना देठ, ते घालून परत फिरवून घ्यायचं। आता इथे हे कडधान्याचा वाटाणा होता, रात्रभर पाण्यात भिजवून घातला होता आणि नंतर सकाळी याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतल्या। असं हाताने थोडासा वाटाणा आपल्याला मस्त फिरवून घ्यायचा। याने काय होतं, भाजीला दाटसरपणा येतो आणि चवसुद्धा छान येते। आता इथे काय करायचं, हे जे फ्लावर आपण निवडून घेतलेलं असतं ना त्याच्यामध्ये किडे वगैरे असलेले असतात, त्यामुळे ह्याचा आपल्याला काही परिणाम होऊ नये त्यासाठी हळद मीठ थोडंसं घालायचं, गरम पाणी करायचं आणि असं हे 3 ते 4 मिनिट व्यवस्थित हा शिजवून घ्यायचा। याच्यामधले जे जंतुनाशक असतील, कीटक असतील ना ते जातात आणि आपल्याला हानिकारक होत नाही आहे। यासाठी हे अशा कधीही फ्लावरची भाजी बनवताना तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करा। आता इथे थोडंसं तेल घेतलेलं आहे, फोडणीसाठी जिरे घालायचे, तेजपत्ता घालायचा आणि खरबडीत असा हा गरम मसाला घालायचा वाटलेला। 1 कांदा घालायचा, कांदा असा थोडासा हलकासा गोल्डन रंगावर परतून घ्यायचा मस्त असं। आणि जे आपण वाटण केलं होतं ते वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं, वाटणसुद्धा मस्त असं परतवून घ्यायचं व्यवस्थित असं। वेगवेगळ्या पद्धतीने असं जेव्हा आपण भाज्या बनवतो ना तेव्हा खूप चवीला छान लागतात, न खाणारे सुद्धा आवडीने भाजी खातात। चवीपुरतं मीठ घालायचं, 1 ते 1.5 मिनिट व्यवस्थित असं हे झाकून ठेवायचं। तोपर्यंत आपण इकडे आहे ना मस्त असे जे आपण 3 बटाटे घेतले होते ना सोलून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आणि हे बटाटे जेव्हा असतं आपण फ्राय करून घ्यायचं, जेव्हा असं फ्राय करून घेतलेलं असतं ना शिजलंही जातं आणि चवीलाही छान लागतं भाजीला। जेव्हा हे मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा आपण बटाटे आणि फ्लावरची भाजी बनवत असतो ना तेव्हा काय करतात, हे डीप फ्राय करून घेत असतात, तेवढं आपण शॅलो फ्राय करून घ्यायचं। तुम्हाला जर तसं घ्यायचं असेल तसं सुद्धा तुम्ही हे तळून घेऊ शकता। आता जो आपण फ्लावर शिजत ठेवला होता तो व्यवस्थित काढायचं, पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आणि फ्लावरसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं हे फ्राय करून घ्यायचं आहे। याने सुद्धा चव छान येते आणि फ्लावरला एक वेगळीच चव येते बघा। फ्लावरला असे टाक पडेपर्यंत असं हे परतवून घ्यायचं आहे। आता त्यामध्येच थोडंसं तेल घालायचं आणि जे आपण वाटाण्याचे वाटण केलं होतं ना ते परतवून घ्यायचं। त्याला सुद्धा छान असा कच्चापणा जाऊन असं व्यवस्थित मस्त कलर येतो आणि भाजीला हे जे वाटण आपण केलेलं त्या भाजीला दाटसरपणा येण्यासाठी की छान असतो। इकडे बघा मसाल्याने तेल सोडलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडेसे सुके मसाले घालूया, 2 चमचे लाल तिखट घालायचं, हळद घालायची आणि इथे धना पावडर जास्त घातलेले आहे, 2 ते 3 चमचे, कसुरी मेथीची पावडर घातलेली आहे आणि इथे तुम्ही गरम मसाला, किचन किंग मसाला किंवा कांदा लसूण मसाला कोणताही मसाला तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही ॲड करू शकता। व्यवस्थित असं परतवून घ्यायचं। आता या मसाल्यामध्ये आहे ना पाणी घालून आपल्याला परतवायचं नाही आहे, असंच आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असं। कोथिंबीर आपण वरून तर घालणारच आहोत, पण अशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातली ना ती भाजीला छान चव येते, म्हणजे नक्की एकदा ट्राय करून बघा। वरून मस्त असा गरम मसाला घातलेला आहे। आता ह्याची रस्सा बनवण्यासाठी आपल्याला अगदी कडकडीत गरम पाणी घालायचं। कोणत्याही भाजीला तुम्ही गरम पाणी करायचा खूप कंटाळा होतो, पण तसं न करता गरम पाणी घातल्याने भाजीला चव छान येते आणि तवंगसुद्धा छान येतो। जर आपण गार पाणी घातलं ना तर भाजीचं टेम्परेचर अगदी लो होतं आणि मग व्यवस्थित आपली ही भाजी चवीला लागत नाही। कोणतीही भाजी असू द्या, हीच अशी नाही आहे। याच्यामध्ये आता आपल्याला वाटाणे घालायचे आहेत, वाटाणेसुद्धा आपण शिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे जास्त हे करायची अजिबात गरज नाही। मस्त मिक्स करून घ्यायचे, नंतर याच्यामध्ये थोडीशी उकळी काढून घ्यायची, बघा कसा तवंग आला आहे। त्यानंतर आपण जे फ्राय करून घेतलेले बटाटे आणि फ्लावर घालून घ्यायचं। आता ही भाजी आहे ना तुम्हाला दाटसर हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करू शकता किंवा जास्त वेळ उकळून घेऊ शकता। आता ही थोडीशी अशीच ठेवायची, ह्याच्यापेक्षा थोडीशी 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायची। आता याच्यामध्ये कसुरी मेथी आणि
खडा मसाला जो मोठा मोठा बारीक केला होता ना तो आहे, त्याला थोडंसं टाकून घेतलेलं आहे. वरून टाकलेल्या मसाल्याचा आहे ना वास तसाच्या तसाच राहतो आणि चवीला भाजी छान लागते, त्यासाठी वरून थोडंसं असं टाकून घ्यायचं. ही 7 ते 8 मिनिट व्यवस्थित भाजी उकळून घ्यायची. तोपर्यंत इकडे पुरी केलेली आहे बघा. ही गव्हाच्या पिठाची पुरी आहे, अगदी टम्म फुगलेली आहे. पुरीची रेसिपी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता. मस्त अशी ही भाजी तुम्ही चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता, पण पुरीबरोबर अगदी छानच मस्तच लागते बटाट्याची आणि फ्लावरची भाजी. तर एकदा नक्की ट्राय करा. वरून मस्त अशी कोथिंबीर टाकायची. ही भाजी पुरीसाठी पातळ ठेवलेली आहे. तुम्हाला अजून दाटसर भाजी हवी असेल तर 1 ते 2 मिनिट अजून ही भाजी उकळून घेऊ शकता किंवा रस्सा तुम्ही कमी करू शकता. तर मस्त अशी ही तुम्ही कधीही बनवू शकता. पाहुणे आल्यावरती सुद्धा ही भाजी झटपट बनवू शकता. कमीत कमी वेळामध्ये होणारी ही भाजी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये होते. तर कशी वाटली ही पूर्ण रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, मुलांनाही आवडेल आणि न खाणारे सुद्धा आवडीने खातील अशी ही आपली फ्लावर आणि बटाट्याची भाजी. अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकन क्लिक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. मस्त खा, स्वस्त राहा. चला बाय.